नमस्कार मंडळी. फेसबुक लाईव्हच्या दुर्गविधानम या कार्यक्रमात या आंतरजालावर जमलेल्या अवघ्या दुर्गप्रेमींचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर ओंकार ओक आणि स्वप्नील खोत या हुन्नरी जोडगोळीचेही मी मनापासून आभार मानतो. किंबहुना ही कल्पना त्यांचीच आहे की या पद्धतीचा दुर्गविषयक कार्यक्रम आपण करूया, ज्यामध्ये दुर्गशास्त्र या विषयावर आपल्याला विस्तृत म्हणा किंवा सांगोपांग चर्चा करता येईल. सुरुवातीला हा कार्यक्रम प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात करायचा असं ठरलं होतं, मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले, त्यामुळे मुलाखतवाजा कार्यक्रमाला कात्री लावावी लागली. आणि मग आम्ही तुम्हाला प्रश्न पाठवतो आणि तुम्ही त्यांना उत्तरं देत हा कार्यक्रम एकट्याने लाईव्ह करा असा मार्ग त्यांनी सुचवला. त्यानुसार मी तुमच्यासमोर आहे. ओंकारनं पाठवलेली प्रश्नावली माझ्यासमोर आहे. दुर्गशास्त्र या विषयाची तुम्हाला नीटशी ओळख व्हावी आणि त्याचसोबत तुम्हा अवघ्यांच्या मनातल्या प्रश्नांनाही उत्तर मिळावीत, अशीच या प्रश्नांची योजना आहे. त्याच अनुरोधानंही मीही बोलणार आहे आज. अगदी मनापासून सांगायचं झालं तर मी काही कोणी विद्वान नाही. मी तुमच्यासारखंच एक भटके आहे. डोंगरांची आणि त्यांच्या माथ्यावर असलेल्या त्या धिप्पाड दुर्गांची अतिशय आवड असलेला. मात्र या सगळ्या प्रवासामध्ये भटकण्याची जी आवड होती त्याची परिणती कुतूहलात झाली. कुतूहलामुळे वाचनाची गोडी लागली, त्यातून अभ्यास घडला आणि त्यामुळे किंचितशी अधिक माहिती माझ्यापाशी माझ्या गाठीशी जमा झाली असं म्हणूया आपण. गेल्या 42 वर्षांच्या या भटकंतीत या विषयाच्या अनुरोधानं जे मी अनुभवलं, जे मी पाहिलं, जे मला कळलं असं वाटलं, ते मी तुमच्याशी आज बोलणार आहे. दुर्ग, गड, किल्ले या विषयावर बोलायला बसलं तर दिवसही कमी पडतात. त्यामुळे प्रश्नांना धरून जेवढं नेमकं तेवढंच मी बोलणार आहे. किंबहुना आमचा एक अभ्यासक्रम आहे दुर्ग या विषयाचा. तो साधारण 72 तासांचा आहे. तर त्या 72 तासांच्या ऐवजी 2 तासामध्ये हा विषय मांडायचा आहे, हा विषय उभा करायचा आहे. प्रयत्न करूया आपण त्या दृष्टीने. कोरोनासारख्या जागतिक महामारीनं निर्माण झालेल्या हा जो काही मानसिक अस्वस्थतेचा काळ आहे, त्या काळामध्ये ओंकारने आणि स्वप्नीलने मला जो काही वेळ दिला आहे तुमच्याशी संभाषण करायचा, तुमच्याशी बोलायचा, हा सगळा वेळ तुम्हा सगळ्यांच्या ज्ञानरंजनाच्या कामी यावा अशी माझी यामागची भूमिका आहे. मित्रहो, विषयाला सुरुवात करूया आपण. पंचतंत्रामध्ये एक श्लोक आहे की आहार, निद्रा, भय, मैथुन. माणसाला ज्या ज्या गोष्टींची गरज असते, ज्या ज्या गोष्टी त्याच्या अंगभूत असतात, त्याच्यापैकी अन्न आहे, आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथुन आहे, षड्रिपू आहेत, आनंद आहे, दुःख आहे, राग, लोभ, मोह, या सगळ्या मूलभूत भावना आहेत माणसाच्या जीवनाच्या. मात्र मला नेहमी असं वाटतं की भय ही त्यामागची अतिशय प्रमुख अशी भावना आहे. म्हणजे स्वतःपासून तुम्हाला भय असतं, शत्रूपासून भय असतं, मित्रांच्यापासून भय असतं, इतर तुमच्यासारख्याच स्वजातीयांच्यापासून तुम्हाला भय असतं, वन्य पशुपक्ष्यांपासून भय असतं, परिस्थितीतून उद्भवणारं भय तुम्हाला भीती दाखवत असतं, निसर्गाच्या लहरीपणाचं भय असतं. किंबहुना सर्वसाधारणपणे माणसाच्या आयुष्यामध्ये जी अनिश्चितता असते त्याचं भय हे तुमच्या आचार विचारांच्यावर कायम पगडा ठेवून असतं. हे जे चक्र आहे ते मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या कालखंडापासून चालत आलेलं तुम्हाला दिसतं.
ही कल्पना आपण केंद्रस्थानी ठेवूया आणि त्याच्या भोवती एक आपण चित्र रेखाटूया. हे चित्र आहे प्रागैतिहासिक काळातल्या मानवाचं. एकटाच राहणारा, स्वतःचं संरक्षण स्वतःच करू पाहणारा, स्वतःचं पालनपोषण स्वतः करू पाहणारा, अगदी कमीत कमी गरजा असलेला, कमीत कमी इच्छा आकांक्षा बाळगणारा, आणि तरीही त्या भयगंडाने, त्या भीतीने कायम पछाडलेला असा हा माणूस स्वतःचं अस्तित्व राखावं, ह्या एका सहज सुलभित भावना आहे. त्या भावनेपोटी येणाऱ्या हरेक प्रसंगांना पाय जागीच रोवून तोंड देणारा असा हा सर्वसाधारण आदिमानव तुमच्या आमच्या डोळ्यापुढे उभा राहतो. शिकार करून, कंदमुळं फळं भक्षून उदरनिर्वाह करू शकणारा हा आदिमानव भविष्यातली गरज, आज मला हा त्रास होतोय, कदाचित मला हे उद्या लागू शकेल, ही जी भविष्यातली गरज आहे त्या गरजेची, त्या भावनेची ओळख होता क्षणी हा माणूस उद्यमी बनलेला आहे. कष्ट त्या क्षणापासून त्याच्या मागे लागले असं आपण पाहिजे तर म्हणूया. अविरत कष्टांच्या जोरावर बुद्धीचा वापर करत तो वैयक्तिक आणि सामाजिक सुधारणा, सामाजिक हा शब्द आजच्या व्याप्ती एवढा नाही, मात्र त्या काळातली, त्या क्षणाची जी गरज होती त्याच्या जीवनाच्या दृष्टीने त्याला मी सामाजिक असं म्हणतोय. तर सामाजिक सुधारणांची एक एक पायरी तो अट्टहासाने, काहीशा अपरिहार्यतेने, तर काहीशा अजाणतेपणाने ओलांडत राहिलेला तुम्हाला दिसतो. हा प्रवास त्याचा एकट्याचा सुरू झालेला आहे. तो काही कळपात राहत नव्हता, तो समूहात राहत नव्हता. तर ह्या प्रवासामध्ये त्याला त्याच्याच सारखे समानधर्मी भेटलेले तुम्हाला दिसतात, त्याच्याच सारखे सोबती. हे जेव्हा ही घटना घडली, हे लक्षावधी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तर हे जेव्हा घडलं तेव्हा त्याच्या ज्या वैयक्तिक गरजा होत्या त्या सामूहिक झालेल्या तुमच्या दृष्टीला येतात. मग हे जेव्हा झालं तेव्हा ती जी भीती होती तीही सामूहिक झाली. तो भयगंड होता तोही सामूहिक झाला आणि मग त्याच्यातून उपजला तो जे आहे, माझ्यापाशी जे आहे ते मला राखून ठेवायला हवं, हे राखण्याचा विचार. आणि हा विचार एकदा पक्का झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणारा जो मनोनिग्रह आहे, मनाची तयारी आहे आणि साधनांची जुळवाजुळव जी आहे त्याची तयारी सुरू झालेली तुम्हाला दिसते. अँथ्रोपॉलॉजीच्या काही प्रिन्सिपल्स पण मानववंशशास्त्राच्या दृष्टीने माणसाची सगळ्यात प्रबळ जी भावना आहे ती स्वतःच्या संरक्षणाची आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्याचा उगम हा असा बहुतेक भयाच्या पोटी झालेला तुम्हाला दिसतोय. या स्वतःच्या स्वसंरक्षणाच्या विचार जेव्हा समूहानं स्वीकारलं, एकटा माणूस नव्हे तर अनेक समूह जे होते बरोबरचे, त्या समूहानं जेव्हा हा स्वीकारला त्यावेळेला त्या क्षणी छोट्या छोट्या वस्त्या, लहानशी खेडी जन्माला आलेली पुरातत्वशास्त्र तुम्हाला सांगतं. हे झाल्यानंतर समूहाने राहण्याचे जे फायदे आहेत ते त्याच्या ध्यानी येऊ लागले होते. मग शोध सुरू झाला की आपल्याला राहायला जागा नेमकी कुठे आहे, असायला हवी. मग त्याच्यासाठी योग्य जागा शोधणं याचा शोध सुरू लागला. मग जिथे जमीन सुपीक असेल, सकस असेल, बारमाही पाण्याचा स्रोत असेल जो त्याला नद्यांच्या काठावर मिळाला, शिकारीची त्याची निवड जी आहे, शिकारीची जी गरज आहे ती भागवण्यासाठी, ती भागवणारी अरण्य कुठे असतील, कारण शिकारी आहे तो मुळात. अजून त्याचं स्थित्यंतर शेतकऱ्यामध्ये अजून तरी नाही झालेलं आहे. शिकारीची आज आपण गोष्ट करतो
सोपा विषय वाटतोय, पण त्या कालखंडामध्ये एखादा ससा धरणं, मारून खाणं ही पुढची गोष्ट झाली, पण धरणं हेही त्याच्यासाठी अतिशय कष्टाचं काम होतं. त्याच्याकडे हत्यारं नव्हती, त्याच्याकडे जंगली श्वापदांच्या सारखी लांब लांब नखं नव्हती, प्रचंड ताकद नव्हती, वाढव्य अगडबंब देह नव्हता, माकडांच्या सारखा चपळपणा नव्हता, चित्त्यांच्या सारखा तो अतिशय वेगानं धावू शकत नव्हता. हे सगळं होत असताना त्याच्याकडे होती ती फक्त जी इतरांकडे नव्हती असं आपण आता म्हणू शकतो कदाचित, ती बुद्धी. आणि त्या बुद्धीच्या जोरावर त्याने पुढची पावलं उचलायला सुरुवात केलेली दिसते. किंबहुना भटक्या आयुष्याला त्याच्या स्थैर्य लाभेल अशी जागा त्याने धुंडाळून काढली, शोधून काढली, काहीशा परिश्रमाने म्हणा किंवा कदाचित ॲक्सिडेंटली असेल, अपघाताने त्याला तशी जागा मिळाली. आणि मग तुम्हाला दिसतं की अशा जागी मग जगभरातल्या संस्कृतींनी पाय रोवलेले तुम्हाला दिसतात. आज तुम्ही विचार करू पाहिलं, आज तुम्ही अभ्यास करू पाहिलं किंवा शोधू पाहिलं तर तुम्हाला जाणवतं की प्राचीन संस्कृती, प्राचीनतम आपण म्हणू, जुन्या जुन्या संस्कृती ज्या आहेत या सगळ्या जलस्रोतांच्या काठावर, नद्यांच्या काठावर वसलेल्या आहेत. अगदी कुठलीही संस्कृती तुम्ही जरी घेतली तरीही तुम्हाला ह्या गोष्टी स्पष्टपणे जाणवतात. ही जी घटना आहे हा आहे मानवी इतिहासातल्या उत्क्रांतीचा, संक्रमणाचा काळ. बदल घडतोय, बदल होतोय, त्या दृष्टीनं पावलं पडायला सुरुवात झालेली तुम्हाला दिसते. या सगळ्या प्रवासामध्ये ते जे भय आहे त्याच्या पाठीशी लागलेलं, तो भयखंड तर होताच. मग त्याच्यावर मात करण्यासाठी मगाशी मी म्हटलं तसं की जी स्वसंरक्षणाची जाणीव आहे त्या जाणीवेने अंग धरायला सुरुवात केलेली आहे की हे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावर मला मात करायची आहे. मग त्यातनं त्याची उत्तरं शोधायची तयारी सुरू झाली. गुहेत राहणारा मानव एकेकाळी गुहेत असताना तो रात्री गुहेच्या दारावर काटेरी झुडपं लावून ठेवायचा, झोप यायची म्हणून. तो काही निशाचर नाही, इतर प्राण्यांच्या सारखं त्याला रात्री दिसत नाही. मग तो गुहेत राहायचा, झाडावर राहायचा, झाडांच्या खोडांना काटेरी वेली गुंडाळून तो स्वतःचं त्यातल्या त्यात संरक्षण करायला बघायचा. कारण जीव वाचवणं हे त्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं होतं. आग त्याला ठाऊक होती, पण ती नैसर्गिक पद्धतीने लागलेली. ज्या क्षणी त्याला स्वतःला आग लावता यायला लागली त्या क्षणी तो माणूस गुहेतनं उघड्यावर आला. त्याच्या रात्री काहीशा सुसह्य झालेल्या आहेत. याच पद्धतीनं उघड्यावर राहणारा तो माणूस, त्याला वाटलं की नाही माझ्या भोवतीच्या भिंती हव्या आहेत. भिंती असं आत्ता म्हणतोय, पण काहीतरी आसरा हवाय, आडोसा हवाय. मग कदाचित झाडांच्या फांद्यांच्या, मातीच्या अशा भिंती उभ्या राहिल्या. हे मी जे बोलतोय ह्याच्यासाठी दशसहस्त्र वर्ष लोटलेली आहेत. हे होताना हजारो वर्ष लोटलेली आहेत. भिंती उभ्या राहिल्या. सुरुवातीला भिंती होत्या, कालांतराने त्याच्यावर छप्पर आलं, तरीही त्याला असुरक्षिततेची भावना काही सोडायला तो तयार नव्हता. आणि त्याच्या पोटी काय जन्माला आलं तर त्या चार भिंतींना एक झरोका तयार झाला. दार म्हणूया आपण त्याला. त्या दाराला कवाड आलं, झाप आलं आणि सुरक्षित वाटलं. आता हे सगळं करत असताना तो एकटा नव्हता, त्याच्या बरोबरीची अनेक माणसं. छोटं मी मग अशी म्हटलं तसं की खेडी जन्माला आली, गावं जन्माला आली. भीती सामूहिक झाली, पण ही सामूहिक झालेली भीती देखील त्याला अस्वस्थ करत होती की हे सगळं असताना देखील त्याला वाटत होतं की नाही मी सुरक्षित नाही. मग त्या गावाच्या भोवताली त्या गावकुसांना त्याला गावकुसू आलं, दगडांचे बांध आले, मातीचेही बांध आले त्या गावाला की आतमध्ये प्राणी येऊ नये.
त्याला वेशी आल्या आणि किंबहुना ही भीतीवर भीतीवर जी मात करायची होती त्याच्या प्रयत्नातून त्याला हे सगळं सुचत गेलेलं आहे. जगभरातले जे दुर्ग आहेत या दुर्गांचा इतिहास हा इतका प्राचीन आहे. दुर्ग हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत असतो. अगदी शाळेमध्ये गड किल्ले हा शब्द आपल्या अभ्यासक्रमात येतो 3री-4थीत असताना. ओळख होते की या प्रकारचं काहीतरी एक अस्तित्वात असतं. त्याच्यासोबत जोडून नाव येतं ते शिवछत्रपतींचं. आणि हे शिवछत्रपतींचं नाव आणि किल्ले किंवा गड याची सांगड आयुष्यभर इतकी घट्ट बसते की त्या पलीकडे काही नाही याच पद्धतीने आपण विचार करायला सुरुवात करतो. हे विचार करत असताना जेव्हा तुम्ही म्हणता की सगळ्यात प्राचीनतम दुर्ग कुठला, किंबहुना पहिला दुर्ग कुठला बांधला गेलाय जगामध्ये, कारण दुर्ग ही काय केवळ भारताची किंवा महाराष्ट्राची मिराशी नाही. जिथे जिथे मानवी संस्कृती नांदली, जिथे जिथे संस्कृतीने पावलं टाकली, ती त्या संस्कृतीने स्वतःचं संरक्षण किल्ले बांधून दुर्ग बांधून केलेलं तुम्हाला आढळतं. पॅलेस्टाईन जवळ जेरिको नावाचं एक शहर आहे, प्राचीन साईट आहे. या शहरामध्ये पुरातत्वज्ञांनी जेव्हा उत्खनन सुरू केली, तो प्रदेश जो सगळा आहे जेरुसलेम पासून तो सबंध जो परिसर आहे त्याला क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन असं नामाभिधान पुरातत्वज्ञांनी केलेलं आहे. त्यांच्या मते मानवी हालचाल, माणूस म्हणून या वन्यजीवाची हालचाल ती त्या परिक्षेत्रातून सुरू झालेली आहे असा पुरातत्वज्ञांचा दावा आहे. तर ते जे शहर आहे तो भला मोठा माउंड आहे. तर पुरातत्वज्ञांनी तिथे उत्खनन करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना एकाखाली एक अशी जवळजवळ 20 शहरं सापडली. आज जे आहे ते 20वं शहर आहे सगळ्यात खाली. कालानुक्रमाच्या दृष्टीने ते कदाचित पहिलं शहर असेल. हे जे शहर आहे त्याची कालगणना पुरातत्वज्ञांनी साधारण ख्रिस्तपूर्व 8,500 ते 9,000 वर्ष इतकी केलेली आहे. अर्थ असा की हे शहर साधारण 11,000 किंवा ती साईट जी आहे ही साधारण 11,000 वर्ष इतकी प्राचीन आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने गमतीची किंवा कुतूहलाची गोष्ट म्हणजे हे जे शहर आहे 20वं शहर, तळातलं सगळ्यात पहिलं शहर म्हणूया आपण कालानुक्रमे, तर त्याच्या भोवताली दगडाची तटबंदी बांधलेली. ज्ञातदुर्ग, पहिला ज्ञातदुर्ग हा जेरिको सिटीचा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्या दुर्गाला, त्या किल्ल्याला, त्या गडाला 11,000 वर्षांचा इतिहास आहे. मी लोकांशी बोलताना नेहमी सांगतो की दुर्गशास्त्र म्हणा किंवा दुर्गांचा इतिहास हा इतका प्राचीन आहे तो आणि इतका विविधरंगी आहे. इंद्रधनुष्य असावं तसा. इंद्रधनुष्य क्षितिजाच्या 2 भागावर 2 टोकांना टेकलेलं असतं. माझ्या मते जेव्हा दुर्ग ह्या विषयाचा अभ्यास करतो किंवा दुर्ग ह्या विषयाविषयी विचार करतो त्यावेळेला जेरिको सिटी हे त्या क्षितिजाच्या एका टोकाचं नाव असतं आणि शिवछत्रपती राजा हे तुमच्या आमच्या जे जीवीचं निधान आहे ते त्या इंद्रधनुष्याचं दुसरं टोक असतं. आणि ह्या 2 टोकांच्या मध्ये दुर्ग या विषयाचा इतिहास पसरलेला
तुम्हाला दिसतो. मगाशी मी म्हटलं तुम्हाला की दुर्ग ही काही केवळ महाराष्ट्राची म्हणा किंवा आपल्या भारताची म्हणा निराशी नाही आहे. भारतात 1600-1700 दुर्ग आहेत. अजून नवीन नवीन मुलं फिरत आहेत, वेगळी दृष्टी घेऊन फिरत आहेत आणि त्यांना नवीन नवीन ठिकाणं सापडत आहेत. त्याच्यामुळे हा जो वारसा आहे, हे जे वैभव आहे आपल्याकडे दुर्गाचं, त्याच्यामध्ये रोज भर पडते. पण मगाशी मी म्हटलं जसं त्याच्याप्रमाणे हा विषय, दुर्ग हा विषय जिथे जिथे मानवी संस्कृती नांदली तिथे तिथे उभा राहिलेला तुम्हाला दिसतो. प्राचीन म्हणजे जेरिको सिटी हा 11,000 वर्षांपूर्वीचा आहे. त्या कालखंडापासून ते मधल्या 5,000-5,500 वर्षांच्या कालखंडापर्यंत मध्ये काही सापडत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मिळत आहेत ते जगभरातले अनेक ठिकाणचे प्राचीनतम दुर्ग. म्हणजे बॅबिलोन आहे, त्याची अतिप्राचीन तटबंदी आहे. ओर आणि ट्रॉय या शहरांची तटबंदी ख्रिस्तपूर्व 3ऱ्या सहस्त्रकात जाते, म्हणजे आत्तापासून साधारण 5,000-1,000 वर्ष प्राचीन. अँटिओक जवळचं ॲचना म्हणून जे आहे ते ख्रिस्तपूर्व 1900 सालचं आहे. प्राचीन अशिरियाची जी राजधानी आहे आशूर, ती ख्रिस्तपूर्व 1600 या सनावळीतली आहे. या शहरांच्या या तटबंदी ज्या आहेत त्या अतिप्राचीन आहेत. ग्रीसमधलं मायसिने आहे, तिरीन आहे, ट्रॉय, ट्रोजन हॉर्सचं जे त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेले जे शहर आहे ट्रॉय, त्यातलं जे 6वं शहर आहे, ती अनेक शहरं एकाखाली एक आहे काढली गेलेली. तर ही सगळी शहरं मायसिनियन युगातली, म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व या कालखंडातली आहे. दुर्गांचे जसे अनेक प्रकार असतात तसे इथेही तुम्हाला प्रकार सापडतात. या तटबंदी जेव्हा सपाटीवर असायच्या तेव्हा त्या तटबंदीमध्ये माती आणि विटांचा उपयोग केलेला असायचा. तर माथा जो असतो तटबंदीचा, त्याच्यावर उत्तम भाजलेल्या विटा घालून डांबराचे थर देऊन तो तट भक्कम केलेला असायचा. ही सगळी तटबंदी खंदकांनी, कालव्यांनी किंवा नदीने वेढलेली असायची. हे स्वसंरक्षणाचं साधन. जेव्हा या तटबंदी डोंगरावर असायच्या, म्हणजे दुर्ग जेव्हा डोंगरावर किंवा उंचावर असायचा तेव्हा ते ऑब्व्हियसली ते दगडाने, त्याच्यामध्ये त्याच्यात प्रामुख्याने दगडांचा वापर केलेला असायचा. डोंगरावर सापडतो मुबलक दगड सापडतो, हे याचं बहुधा कारण असावं. जमिनीत जिथे खडक नसतो तिथे माती सापडते, मग त्या मातीची तटबंदी केली जाते किंवा विटांची तटबंदी केली जाते. तर हे बहुधा उंचावर आहे, दगड उपलब्ध आहे, त्याच्यामुळे रॉ मटेरियल म्हणून तुम्ही दगडांचा वापर करत आहात. ह्या ज्या तटबंदी असायच्या त्या दुर्गांकडे येणारा मार्ग अतिशय कठीण, खडतर अशा पद्धतीचा असायचा. अतिशय दुष्कर चढणींचा असायचा. त्यांच्या प्रवेशद्वारापाशी एकांडा बुरुज असायचा, सिंगल टॉवर असतो तसा. आणि हा सगळा जो मार्ग आहे येणारा, ॲक्सेस रोड जो आहे, तो तटबंदीच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये असायचा. हा जो सगळा पूर्ण मार्ग आहे, या सगळ्या मार्गावर, हे मी प्राचीन दुर्गांचं बोलतोय बरं का, 2,500-3,000 हजार वर्षांपूर्वीच्या दुर्गांचं. हे जे सगळे दुर्ग आहे, हा सगळा मार्ग, त्या मार्गावर 2-3 दरवाजे असायचे. तटबंदी किती मोठ्या, बॅबिलोनची जी तटबंदी आहे, प्राचीन तटबंदी जी आहे, ती 23 फूट रुंद आहे, जवळजवळ 40 फूट उंच आहे. त्याच्यावर दर 150 फुटावर 140-150 फुटावर बुरुजांची रचना केलेली आहे आणि ती तटबंदी त्यांनी अभेद्य केलेली आहे. हे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्याला 2 खंदकांचं संरक्षण आहे. निमरुद, खुर्साबाद, आशिया मायनरमध्ये एजियन समुद्रापासून ते मेसोपोटेमियापर्यंत या भागात जे काही दुर्ग पसरलेले आहेत, ते ख्रिस्तपूर्व 3000 ते 1100 या कालखंडातील ट्रॉयची एकाखाली एक 9 शहरं पुरली गेली आहेत. जसं जेरिको 20 शहर आहेत, तशी ट्रॉयची 9 शहरं एकाखाली एक पुरली गेलेली आहेत. एथेन्सचं ॲक्रोपॉलिस, स्पेनमधले टार्टेसस,
मॅसिया, आटजेना, टॅरागोना या शहरांच्या मध्ये असलेले प्रचंड भव्य दुर्ग, जमिनीवर तसेच डोंगरावर असलेले गिरिदुर्ग आपण ज्याला म्हणतो. चीनची जगप्रसिद्ध भिंत आहे. झिम्बाब्वे, माशोतालँड, दक्षिण आफ्रिका या भागात विखुरलेले अनेक अवशेष, दुर्गांचे अवशेष हे इतिहासपूर्व काळातले दुर्ग आहेत. दक्षिण मेक्सिकोमध्ये, अमेरिकन खंडामध्ये पलांकमध्ये, पेरूमध्ये माचू पिच्चू आहे. अलेंटालॅम्बो इथली तटबंदी, या तटबंदीचे दगड अलेंटालॅम्बोचे जवळजवळ 12 फूट लांब, 6 फूट रुंद इतक्या प्रचंड आकाराचे आहेत. सॅक्सोहुआमन आणि कुस्को इथल्या तटबंदी हे दक्षिण अमेरिकेतलं आहे. बोलिव्हियामधलं ॲकॅपाना, टियाहुआनाको इथल्या दुर्गांची तटबंदी या सगळ्या रचना प्राचीन कालखंडातल्या आहेत. ख्रिस्तपूर्व 303 शतकामध्ये 287 टू बी स्पेसिफिक, आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ जन्माला आलेला तुम्हाला दिसतो. तो आपल्याला युरेका ह्या फिजिक्सच्या न्यायाशी संबंधित एवढीच आपल्याला ओळख. पण हा माणूस एक उत्कृष्ट डिफेन्स इंजिनियर होता. दुसरा ग्रीक सम्राट आहे हिएरो नावाचा. त्याच्या कालखंडामध्ये याने त्या हिएरोसाठी अनेक लष्करी बदल सुचवलेले आहेत. कन्स्ट्रक्शनमध्ये, बांधकामामध्ये, दुर्गांच्या बांधकामामध्ये त्याची काही ड्रॉइंग्ज अवेलेबल आहेत, त्यांनी जपून ठेवलेली आहेत. तर ते बदल हिएरोने ऐकले, ते अंमलात आणले आणि स्वतःची सरशी होईल हे त्यांनी पाहिलं. ग्रीकांची, ग्रीक इतिहासकार एक आहे पॉलिबियस नावाचा. तो म्हणतो केवळ एका माणसाच्या देवदुर्लभ अशा गुणवत्तेचा योग्य तसा उपयोग करून घेतला आणि त्याच्यामुळे अद्भुत गोष्टी घडत गेल्या. सिरॅक्यूस मधला तो म्हातारा, सिरॅक्यूस हे त्याचं शहराचं नाव आहे. तिथे आर्किमिडीज जन्माला आलेला आहे. तर तो म्हणतो सिरॅक्यूस मधल्या म्हाताऱ्याच्या म्हणजे आर्किमिडीजचा अपवाद जर वगळला तर ते शहर काबीज करणं रोमन लोकांसाठी अतिशय सोपं होतं. या इथे असलेल्या दुर्गांच्या भोवती 3-3 खंदक आहेत पाण्याने भरलेले. तशा नोंदी उपलब्ध आहेत. आशियामधलं सेरिंग्स नावाचं शहर आहे. ते ख्रिस्तपूर्व 200 मध्ये अतिशय रुंद आणि खोल अशा 3 खंदकांनी वेढलेलं होतं. ख्रिस्तपूर्व 200च्या सुमारास, म्हणजे आपल्याकडे जेव्हा सातवाहनांची राजवट सुरू झालेली तुम्हाला दिसते, तर तिथे लष्करी स्थापत्याचं युरोपमध्ये एक वेगळं असं शास्त्रही निर्माण झालेलं दिसतं तुम्हाला. हे पॅरलल्स आहेत दोन्ही. माणूस एकाच पद्धतीने विचार करत असतो. किंबहुना ते तसं अगोदरही होतं, परंतु फिलो ऑफ बायझॅन्टियम याने ख्रिस्तपूर्व 250च्या सुमारास लष्करी स्थापत्यशास्त्रावर अतिशय तर्कशुद्ध आणि सुसंबद्ध असं लिखाण केलेलं आहे. हा फिलो जो आहे, फिलो ऑफ बायझॅन्टियम, हा आपल्या कौटिल्याचा समकालीन आहे. तो जेव्हा हे दुर्गाविषयीचं शास्त्र लिहित होता त्यावेळी कौटिल्याचं अर्थशास्त्रही लिहून झालं होतं किंवा थोडंसं लिहिलं जात होतं. दोघांनीही दुर्ग या विषयाचा अतिशय उत्कृष्ट असा उहापोह केलेला तुम्हाला दिसतो. एखादी समस्या असते आणि त्या समस्येचं निराकरण 2 ध्रुवावर राहणारी माणसं एकाच पद्धतीने आणि एकाच सारख्याच विचाराने काम करू शकतात, याचं हे उत्कृष्ट उदाहरण. दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन नसताना. म्हणजे फिलो ऑफ बायझॅन्टियम आणि कौटिल्याचं दुर्गांच्या विषयीचं लिखाण जर वाचलं तर त्याच्यामध्ये वाटतं की हे दोघांनी बाकावर शेजारी शेजारी बसून एकमेकाची कॉपी केलेली आहे. इतकं साम्य आहे. दोघांच्या कालखंडामध्ये 50-60 वर्षांचा फरक आहे. हा विचार तुम्हाला 2 विभिन्न संस्कृतींच्या बाबतीतही लागू करता येतो.
रोमनांच्या लढाईमध्ये रोमन साम्राज्याचा जेव्हा अंत झाला दुसऱ्या शतकामध्ये, त्याच्यानंतर जे बायझंटाईन साम्राज्य उदयाला आलं, त्या साम्राज्यात जे दुर्ग रचले गेले तेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कॉन्स्टँटिनोपल आणि बॅबिलोन ही त्याची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. घडीव दगडांचा तट, त्यावर केलेला विटांचा गिलावा, त्याच्यासाठी पायासाठी वापरण्यात आलेले घडीव दगड, चिरे मोठे, तटबंदीतच साधण्यात आलेले बुरुज, ही या कालखंडातल्या दुर्गांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही झाली प्रशियाच्या आघाडीवरील बांधकामांची काही वैशिष्ट्ये. तर उत्तरेच्या दिशेला इजिप्तपासून ते जर्मनीतील डॅन्यूब म्हणजे कॉन्स्टँटिनोपल आणि बॅबिलोनच्या उत्तरेला जर्मनीमधल्या डॅन्यूब नदीच्या प्रदेशाची व्यवस्था सुद्धा अशाच पद्धतीने अतिशय चोखपणे ठेवलेली तुम्हाला दिसते. या दुर्गांचे 3 प्रकार दिसतात तुम्हाला. एक आहे तो तटबंदीने परिपूर्ण अशा शहरांचा, दुसरा खुल्या शहरातील अतिशय भक्कम पद्धतीने बांधून काढलेल्या बालेकिल्ल्यांचा, तर तिसरा आहे तो शहरांपासून नागरी वस्तींपासून दूर असलेल्या एकूटवाण्या अशा दुर्गांचा. सर्वसाधारणपणे चौरस आकार, आयताकृती आकार, बुरुजांनी संरक्षित 2 बुरुजांनी संरक्षित केलेली महाद्वारं, 10 फूट रुंदीचे 25-30 फूट उंचीचे असे असलेले तट, दगडी तट, महाद्वारातून आत शिरताना काटकोनामध्ये उजवं वळण घेणारा दरवाजा, अशी या दुर्गांची सर्वसाधारण रचना आहे. सबंध दुर्गात एक बुरुज तरी असा आहे की जो अगदी मोक्याच्या जागेवर, त्याचं बांधकाम इतर बांधकामापेक्षा अधिक सरस, किंबहुना अगदी शेवटची हातगाईची लढाई लढण्यासाठी रचलेली ती दुर्गातली सगळ्यात भक्कम इमारत आहे असं आपण म्हणू शकतो. ही सगळ्या दुर्गात सापडते. याच प्रकारच्या दुर्गांनी 8व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत या राष्ट्राचं मुसलमानांच्या सततच्या हल्ल्यांच्यापासून रक्षण केलेलं आहे. किंबहुना 15व्या शतकामध्ये जेव्हा बायझंटाईन साम्राज्य कोसळलं, संपलं, तोपर्यंत ही जी परंपरा आहे या प्रकारच्या लष्करी बांधकामांची, ही अशीच अबाधित राहिलेली तुम्हाला दिसते. आपण युरोपमधल्या दुर्गांच्या विषयी बोलत होतो. तर हे जे सगळे दुर्ग आहेत, हा जो इतिहास आहे हा जगभरातला आहे. जसं इजिप्तमध्ये आहे, युफ्रेटिस आहे, नाईल आहे, ह्या सगळ्या दुर्गांच्या बाबतीमध्ये तुम्हाला या गोष्टी निश्चितपणे आढळतात. दुर्गांची जी मांडणी आहे, दुर्गांचा जो मूलभूत विकास आहे, हा सगळा विकास तुम्हाला त्याच वेळेला समकालामध्ये झालेला तुम्हाला आढळून येतो. जागतिक दुर्गांचा म्हणजे चीनची भिंत आहे, चीनमधली अनेक शहरं ही तटबंदीयुक्त शहरं आहेत, रशियामधली आहेत, युरोपमधली आहेत, साऊथ ईस्ट एशियामधली आहेत, जपानमध्ये कासल्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेमका प्रवास दुर्गांचा झालेला दाखवतात, टेक्निकल प्रवास. हे जेव्हा आपण पाहतो की हे जागतिक दुर्गांचा भाग आहे, तर हा जागतिक दुर्गांचा भाग जेव्हा आपण यावर विचार करतो तेव्हा साहजिकच तुमच्या आमच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो की हे जर जगामध्ये होत होतं तर भारतामध्ये त्या कालखंडामध्ये काय होतं. हा प्रश्न उभा राहणं अतिशय साहजिक आहे आणि ते खूप महत्त्वाचं देखील आहे असं. तर भारतीय दुर्गांचा जेव्हा आपण विचार करतो की जगामध्ये हे होत असताना भारतामध्ये नेमकं काय होत होतं, भारतामध्ये दुर्ग होते त्या कालखंडामध्ये की नाही. भारतीय संस्कृती ही आपण तसं म्हणायला गेलं तर ही सगळ्या संस्कृतींच्या मध्ये प्राचीनतम असलेली, किंबहुना अनेक ज्या प्राचीनतम संस्कृती आहेत त्यांच्या पंक्तीत बसणारी असं आपण म्हणूया. अशी ह्या संस्कृतीने दुर्गांच्या बाबतीमध्ये काही केलं होतं का, हा प्रश्न मनात येणं
अतिशय साहजिक आहे. तसं जर असेल तर मग भारतीय संस्कृतीमध्ये भारतीयांनी बांधलेला पहिला दुर्ग कुठला, हा प्रश्न त्याच्याबरोबर येतोच की. लहानपणी अभ्यास करत असताना हडप्पा आणि मोहेंजोदडो ह्या दोन गोष्टी आपण कायम वाचत आलो. अगदी लहानपणापासून ते 11वी-12वीच्या अभ्यासक्रमापर्यंत या गोष्टींनी, या शब्दांनी आपला पाठपुरावा सोडला नाही. ज्या मुलांनी इतिहास विषय घेऊन पुढे गेले त्यांनी त्यामध्ये पुढे अजून वाचत गेले. तर हे जे वाचणं आहे त्याच्यामध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो किंवा सिंधू संस्कृती हा विषय, हा विचार आपल्याला सतत जाणवत राहतो, आपल्याला सतत दिसत राहतो. हडप्पा मोहेंजोदडो आज भारतात नाही, आपल्या देशात नाही. दुःख करायचं कारण नाही. त्याच्याही पेक्षा प्राचीन असलेली काही साइट्स, काही ठिकाणं पुरातत्ववेत्यांना स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सापडलेली आहेत. राखीगडी आहे, लोथल आहे, धोलावीरा आहे. ही सगळी स्थळं, ह्या सगळ्या साइट्स, आर्किओलॉजिकल साइट्स, ह्या जागतिक दुर्ग या विषयाच्या दृष्टीने समकालीन आहेत. हडप्पा, मोहेंजोदडो किंवा सिंधू संस्कृती आपण म्हणूया. सिंधू संस्कृतीत या संस्कृतीत सापडलेली जेवढी शहरं आहेत, ही सगळी शहरं म्हणजे आजच्या दृष्टीने तुम्ही विचार करू नका शहरांचा की हे शहर हे मुंबईसारखं आहे किंवा पुण्यासारखं आहे किंवा तत्सम नगरं जी आहेत हल्ली, आकारमानाने तेवढी नाही, पण त्यांच्या दृष्टीने ती शहरं होती, नागरी वस्त्या होत्या. आणि ही सगळी शहरं, या सगळ्या नागरी वस्त्या ह्या विटांच्या तटबंदीने बंदिस्त केलेल्या आहेत. एक्सेप्शन नाही. त्याच्यामुळे अगदी छानपणे आपण म्हणू शकतो की भारतातल्या दुर्गांचा इतिहास हा 5,500 वर्ष इतका प्राचीन आहे आणि होता. हे जेव्हा आपण म्हणत असतो, हे जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा एक गोष्ट आपल्याला जाणवते की ही सगळी शहरं, विटांच्या तटबंदीने बांधलेली शहरं, ही शहरं नियोजित होती. प्लॅन्ड सिटी ज्याला आपण म्हणतो, हे दुर्ग आहेत. इंग्रजीमध्ये ज्याला फोर्टिफाईड सिटी म्हणतात किंवा ज्याला मराठीत आपण तटबंदीयुक्त शहर असं म्हणू शकतो, तशी ही या पद्धतीची ही शहरं आहेत. त्याच्यामध्ये हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृतीतल्या शहरांचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की या शहरांच्या मधले असलेले रस्ते हे एकमेकाला काटकोनात छेदणारे आहेत. दर 2-3 घरांच्या मध्ये एक विहीर आहे. प्रत्येक घरामध्ये टॉयलेट आहे, बाथरूम आहे. त्याचं सांडपाणी नेण्याची व्यवस्था आहे. ते सांडपाणी वाहून नेण्यासाठी कन्सील्ड, ज्याला आपण अंडरग्राऊंड हे म्हणूया,
स्टॉर्म वॉटर ड्रेन्स म्हणूया, त्या पद्धतीची स्टॉर्म वॉटर ड्रेन्स तिथे तुम्हाला दिसतात. तर ही स्टॉर्म वॉटर ड्रेन्स जी तुम्हाला दिसतात, तर त्या स्टॉर्म वॉटर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हडप्पा मोहेंजोदडोच्या जी दुर्गरूप शहरं आहेत त्या दुर्गरूप शहरामध्ये तुम्हाला सापडतात. या पद्धतीचं बांधकाम, तिथे जलव्यवस्था आहे, जलवितरणाची जी व्यवस्था आहे ती जलवितरणाची व्यवस्था इतकी उत्तम आहे की जागतिक दृष्टीने तशा पद्धतीचं जलनियोजनाची व्यवस्था सापडलेली नाही. लोथलसारखं बंदर, ड्रायडॉक आहे तिथे, जिथे खराब झालेली किंवा बिघडलेली किंवा तुटलेले गलबतांचे तळ बदलले जातात, रिपेअर्स होतात. असं हे लोथल तुम्हाला गुजरातच्या किनाऱ्यावर दिसतं, तापीच्या किनाऱ्यावर, तापीच्या मुखावर. धोलावीरासारखं शहर जे आज जगामध्ये अतिशय अग्रगण्य मानलं जातं जलवितरण व्यवस्थेमध्ये, जलव्यवस्थापनामध्ये. धोलावीरासारखं जलव्यवस्थापन जागतिक इतिहासामध्ये फार कमी ठिकाणी सापडतं. आणि ही सगळी शहरं जी आहेत ही सगळी तुम्हाला ही म्हणजे राखीगढी असेल, धुलावीरा असेल, ही सगळी हडप्पाच्याही पेक्षा काही अंशी प्राचीन आहेत कालखंडाच्या दृष्टीने. धुलावीरासारखं शहर जिथे आता जे मी म्हटलं की जिथे उत्तम जलव्यवस्थापन आहे, हेही दुर्गरूप असलेलं शहर आहे. हा जो प्राचीन कालखंड आहे भारतीय इतिहासातला किंवा भारतीय दुर्गांच्या इतिहासातला आपण म्हणूया, हा फार वेगळ्या पद्धतीने आपण याच्याकडे पाहू शकतो. कौतुकाची गोष्ट तर आहेच, पण त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट दुसरी अशी की हे सगळे दुर्ग याचं ज्याला आपण वारसा म्हणतो, ज्याला आपण लेगसी म्हणतो, या सगळ्या दुर्गांचा वारसा भारतातला हा नंतर उत्तर काळामध्ये पसरलेला, चालत आलेला तुम्हाला दिसतो. आज जे दुर्ग दिसतात 18व्या शतकाच्या शेवटपर्यंत दुर्ग बांधले जात होते. शनिवारवाडा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रापुरतं आपण जर पाहायचं झालं तर हे जे उदाहरण आहे, हा जो प्रकार आहे, तो ही असलेली ही उदाहरणं तुम्हाला एका गोष्टीकडे छान लक्ष वेधून घेतात तुमचं, की दुर्गांची जी संकल्पना आहे, जगभरातल्या दुर्गांची जी संकल्पना आहे, ही संकल्पना, या संकल्पनेचं एक टोक आपल्या देशातही रुजलेलं तुम्हाला आढळतं. जेव्हा आपण भारतीय दुर्गांचा विचार करतो, किंबहुना शास्त्रोक्त दृष्टीने एखाद्या विषयाचा जेव्हा आपण विचार करत असतो, तेव्हा तुम्हाला एक जाणवत असतं की जेव्हा एखाद्या कुठल्याही कल्पनेचा आपण जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला त्याचे सोर्सेस काय आहेत, त्याच्याविषयी लिखित स्वरूपामध्ये काही लिहिलेलं आहे की नाही. कारण तुम्ही जे तर्क करता त्याला आधार म्हणून काहीतरी तुमच्याकडे लागतं. तर तसं भारतीय दुर्गांच्या इतिहासामध्ये असं काही आहे का की ज्याला आपण सगळ्यात प्राचीन सोर्स असं म्हणू. एक उत्तम उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर येतं की दुर्गांचे जे उल्लेख आहे, हे दुर्गांचे उल्लेख वेदांच्या मध्ये पहिल्यांदा लिखित स्वरूपात तुम्हाला आढळतात. वेद हे लिखित नव्हते, लिखित हल्ली झाले, पण तरीही मी तसं म्हणेन की त्यांच्या ज्या ऋचा आहेत ऋग्वेदाच्या, त्या ऋचांमध्ये पूर्व या नावाने त्याचे उल्लेख आलेले आहेत.
म्हणजे भारतीय दुर्गांच्या विषयीचं उल्लेख असलेलं लिखित साधन म्हणून आपण ऋग्वेदाकडे निसंकोचपणे बोट दाखवू शकतो. भारतातली दुर्ग ह्या विषयाचा उहापोह करणारी असंख्य साधनं उपलब्ध आहेत. त्या उपलब्ध साधनामध्ये तुम्हाला शिल्पशास्त्र आहेत, नीतिशास्त्र आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला स्मृती आहेत, पुराणं आहेत, रामायण महाभारतासारखे इतिहास ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरची स्पष्टीकरणं, ते शास्त्र उलगडून दाखवणाऱ्या कल्पना हे तुम्हाला सगळं आढळतं, लिखित स्वरूपामध्ये आढळतं. हे अद्भुत आहे असं आपण म्हणूया. कौटिल्याचं अर्थशास्त्र हा त्यातलं एक प्रमुख साधन, म्हणजे वेदांच्या नंतरच्या कालखंडामध्ये अजून तरी मिळालेली नाही आहेत साधनं. असतील कदाचित, होती असतील, पण तुमच्या आमच्यापर्यंत ती आलेली नाही आहे. जे आलंय त्याच्यानंतरचं ते कौटिल्याचं अर्थशास्त्र हे पुस्तक आहे. हे दुर्गांचा इतिहास सांगणारं, इतिहास म्हणजे रूढ भाषेतला इतिहास नव्हे, तर दुर्गांच्या विषयी बोलणारं, दुर्ग ही संकल्पना स्पष्ट करून सांगणारं असं पहिलं लिखित साहित्य आहे. ते वेदांच्या नंतर तुम्हाला सापडतं. त्याच्यामध्ये कौटिल्य जो आहे तो राज्यरचनेविषयी बोलतो. तो राज्य या संकल्पनेचे तो 7 भाग करून तुम्हाला सांगतो. त्याच्या दृष्टीने ती सप्तांग राज्य पद्धती आहे की त्याने त्याच्यामध्ये काय केलं तर राजा, अमात्य, जनपद म्हणजे मानवी वस्ती जी असते त्याचं ते ठिकाण, दुर्ग, कोश म्हणजे खजिना, सैन्य आणि मित्र. मित्र म्हणजे खांद्यावर हात टाकणारे मित्र नव्हे, तर मित्र राष्ट्र, तुमच्या राज्याच्या शेजारी असलेली मित्र राष्ट्र. ही राज्याची 7 अंग आहेत असं कौटिल्याचं म्हणणं आहे. आणि त्या थिअरीवर तो पुढचा राज्याचा आणि राज्य घटनेचा आणि राज्य विस्ताराचा आणि राज्य सांभाळण्याचा सगळा डोलारा उभा करतो. नीतिशास्त्र जी नंतरच्या कालखंडात लिहिली गेली 4-5व्या शतकामध्ये, यांनी देखील कौटिल्याचे अनुकरण केलेलं तुम्हाला आढळते. काही किंचितचा फरक असेल विचारांच्या मधला, इंटरप्रिटेशन मधला, पण क्रमवारी कौटिल्याच्या क्रमवारीशी मिळती जुळती आहे. ही जी सगळी मंडळी आहेत, शिल्पशास्त्रवाली, नीतिशास्त्रवाली, स्मृतीवाली, पुराणवाली, या सगळ्यांच्या यादीमध्ये दुर्ग हा विषय अतिशय महत्त्वाचा म्हणून गणला गेलेला आहे. मी आज जे काही बोलतोय तुमच्याशी, हे सगळं दुर्ग ह्या विषयाशी फिरतो आहे. तुम्हाला कदाचित वाटेल हे काय भलता हा माणूस बोलतोय म्हणून, पण नाही. मूळ पदावर गाडं दुर्गांपाशी येत. या सगळ्यांच्या यादीमध्ये दुर्ग हा विषय अतिशय प्रखरतेने मांडलेला तुम्हाला दिसतो. आणि ह्याच्यामध्ये त्या इतर विषयांच्या पेक्षा दुर्गाचा क्रम देखील काहीसा उजवा आहे असं तुम्हाला जाणवतं. कौटिल्यानं जे अर्थशास्त्र लिहिलं, हा ग्रंथ त्याच्याच शब्दात सांगायचं, कौटिल्याच्याच शब्दात सांगायचं म्हणजे हा ग्रंथ किंवा ही जी दंडनीती आहे ही अलब्ध लब्धार्थ आहे. जे आजवर लाभलं नाही ते लाभवून देणारी, ते मिळवून देणारी. लब्धस्य प्रतिपादनी, जे लाभलंय तुम्हाला या नीतीमुळे, या शास्त्रामुळे जे तुम्हाला लाभलंय त्याचा प्रतिपाळ करणारी. लब्धस्य प्रतिपादनी. प्रतिपालस्य परिवर्धिनी, ज्याचा तुम्ही प्रतिपाळ करता आहात, जे तुम्ही राज्य सांभाळत आहात ते राज्य परिवर्धिनी, ते राज्य वाढवणारी. आणि शेवटी जे आहे तो त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो की ही दंडनीती जी आहे ती परिवर्धितस्य तीर्थे प्रतिपादिनी, म्हणजे जे तुम्ही वाढवलं आहे, हे तो राजाला सांगतोय की जे राज्य तुम्ही वाढवलं आहे त्याचे
जे फायदे आहेत ते प्रजेपर्यंत नेऊन पोचवणारी ही दंडनीती आहे आणि त्याच्यासाठी या ग्रंथाची रचना झालेली आहे. त्या दंडनीतीचा तुम्ही जे मिळवलं आहे, जे तुम्हाकडे नव्हतं, जे तुम्ही मिळवलं ते मिळवलेलं तुमच्यापर्यंत वाढवलेलं तुम्ही त्याचा प्रतिपाळ केला. ते प्रतिपाळ करून तुम्ही ते अजून आणि ते शेवटी तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचवणं हे राज्यकर्ता म्हणून गरजेचं आहे. आजचं चित्र जर बघितलं, बोलावं का त्याच्याविषयी? नको. या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये 2 मुद्दे आहेत. 15 अधिकरणांचा हा ग्रंथ आहे मोठा. 15 अधिकरण म्हणजे चॅप्टर्स मोठे. तर त्याच्यामधली दुसऱ्या अधिकरणामधली 2 प्रकरणं जी आहेत ती केवळ दुर्ग ह्या विषयाला वाहिलेली आहेत. अध्यक्ष प्रचार आणि दुर्गविधानम ही 2 प्रकरणं मौर्यकालीन दुर्गशास्त्र जे आहे ते अतिशय सुरेख पद्धतीने उलगडून तुम्हाला सांगतात. म्हणजे ख्रिस्तपूर्व 400 वर्षांपूर्वीचं, आजच्या तारखेने 2,500-3,500 हजार वर्षांपूर्वीचं हे दुर्गशास्त्र ते ती शांतपणे, अतिशय सुलभपणे उलगडून सांगतात ही 2 प्रकरणं. अध्यक्ष प्रचार म्हणजे जो अध्यक्ष आहे, इन्चार्ज आहे त्या गोष्टीचा, त्याने त्याचं कार्य काय आहे, त्याची कर्तव्य काय आहेत, त्याच्याविषयी हे बोलतं. दुसरं जे प्रकरण आहे दुर्गविधानम, आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नावच मुळात ते आहे. मध्यंतरी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं दुर्गविधानम नावाचं, तर त्याचं देखील नाव तेच आहे. हा कौटिल्याने निर्माण केलेला शब्द आहे. दुर्गविधानम म्हणजे दुर्गांची निर्मिती किंवा दुर्गांची बांधणी. यात हे 2ही अध्याय तुम्हाला पूर्णपणे दुर्ग ह्या विषयावर सगळं संपूर्ण विवेचन देतात. अध्यक्षांच्या कार्य ह्याच्यामध्ये तो दुर्गांच्या बांधणीबद्दल किंवा दुर्गांच्या नगरातील रचनेबद्दल तो दुर्गविधानमध्ये बोलतो. हा एक भाग झाला. म्हणजे दुर्गामध्ये निर्माण करणारं किंवा तटबंदीयुक्त शहर असं आपण म्हणू, फोर्टिफाईड सिटी, ती कशी बनवावी, त्याची रचना कशी असावी याच्याविषयी तो अत्यंत डिटेल्डमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो. की शहर, दुर्गातलं जे नगर आहे त्याची रचना म्हणजे 3 रस्ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे, 3 रस्ते उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे, अशा पद्धतीने, आणि हे एकमेकांना जिथे छेदतात त्याच्यामध्ये जर चौकटी तयार होतात, त्याच्यामध्ये कुठे काय असं, म्हणजे राजाचा राजवाडा कुठे हवा, नगर देवता कुठे हवी, सेनापतीने कुठं राहायचं, कुठल्या दिशेला दिशा साधन दिलेलं आहे, मंत्र्यांनी कुठल्या दिशेला राहायचं, ब्राह्मण जे असायचे, पुरोहित वर्ग असायचा, त्यांनी कुठल्या दिशेला राहायचं, क्षत्रियांनी म्हणजे सैन्याने कुठं राहायचं, शूद्र जे असतील त्यांनी कुठे राहायचं, हे सगळं तो प्रमाणात सांगतो, दिशांसकट सांगतो. आत्ता बोलता बोलता सुचलंय म्हणून सांगतो की कौटिल्याची नगररचना जी आहे अर्थशास्त्रात विशद केलेली, त्यातले बरेचसे मुद्दे, त्यातल्या बऱ्याचशा बाबी तुम्हाला रायगडावर आढळतात. ही गमतीची गोष्ट, गमतीची गोष्ट नाही, गमतीची नव्हे, तर हा जो वारसा आहे, प्राचीन वारसा, तो 16व्या-17व्या शतकापर्यंत चालत आलेला होता, त्याची ती खूण आहे. ही 2 प्रकरणं अर्थशास्त्रातली जर सोडली तर एरवी त्या सबंध पुस्तकामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र म्हणून जो ग्रंथ आहे 15 अधिकरणांचा, त्या 15च्या 15 अधिकरणामध्ये जवळजवळ 250 वेळा दुर्ग ह्या विषयाचे परोक्ष किंवा अपरोक्ष उल्लेख आलेले तुम्हाला आढळतात. त्याच्यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो, अनुमान काढू शकतो की दुर्ग ह्या विषयाला किती महत्त्व होतं मौर्य काळामध्ये.
जनपदाची वसाहत म्हणजे माणसांची वस्ती करताना तो म्हणतो की पूर्वी जनपद असेल किंवा नसेल अशा जागेवर जर तुम्हाला जनपद बसवायचं असेल, माणसांची वसाहत उभी करायची असेल, तर परदेशातून लोक म्हणजे तुमच्या राज्यातल्या इतर भागात, परदेशातनं म्हणजे परदेशातून नव्हे आजच्या अर्थाने, तर तुमच्या राज्याच्या इतर भागातून जिथे वस्ती जास्त आहे तिथून लोक आणायचे आणि त्यांना इथे राहायला द्यायचं. स्वतःच्या देशातील दाट वस्तीच्या भागातील लोक स्थलांतरित करून जनपद बसवावं असं तो म्हणतो. जनपदामध्ये वस्ती कोणाची असायला हवी? तो म्हणतो शूर शेतकरी अशी वस्ती असलेली जनपदामध्ये नेहमी चांगली. शिवकाळामध्ये तुम्हाला दिसतं, शिवकाळामध्ये जे मावळे होते, मावळे मंडळी जी लढली स्वराज्यासाठी, ही सगळी मूलतः शेतकरी होती. घाटावरचे म्हणजे मावळातले मावळे आणि कोकणातले कुणबी, हा जो गच्च पट्टा आहे सह्याद्रीच्या रंगांना धरून असलेला, तिथली मंडळी स्वराज्यासाठी जीव ओतून टाकला त्यांनी. कौटिल्यही तेच म्हणतो, कौटिल्य तेच सांगतो की शूर शेतकऱ्यांची वस्ती असलेली जनपदामध्ये कमीत कमी किती तर कमीत कमी 100 ते 500 कुटुंब असलेली, एकमेकांचं संरक्षण करू शकतील अशा प्रकारची गावं त्या जनपदात वसवावीत. जनपदात येण्यासाठी, ये जा करण्यासाठी जो रस्ता असेल तो रस्ता दोन्ही बाजूला दुर्ग बनवून तो रस्ता सांभाळून ठेवा, तो रस्ता राखावा, ती वाट संरक्षित करावी. अंतपाल नावाचा एक अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली जनपदामध्ये सगळीकडे दुर्ग स्थापन करावेत. दुर्गांची बांधणी म्हणून जे प्रकरण आहे, मी आत्ता म्हटलं तसं दुर्गविधानम, हा जो 3रा अध्याय आहे, त्या 3ऱ्या अध्यायाची सुरुवात करताना कौटिल्य काय सांगतो की जनपदाच्या सरहद्दीवर 4ही दिशांना निसर्गाने बनवलेले आणि युद्धासाठी सुसज्ज, वॉर रेडी असे दुर्ग स्थापन करावेत. बेटावर तो 8 प्रकारचे दुर्ग सांगतो, 4 मूल प्रकार, त्याचे अजून 4 उपप्रकार, असे 8 प्रकारचे दुर्ग कौटिल्य सांगतो. तो म्हणतो बेटावर असलेला किंवा पाण्याने वेढलेला असे 2 प्रकारचे जलदुर्ग. पाण्याने वेढलेला म्हणजे पाण्याने एका बाजूला वेढला असू शकतो, 2 बाजूंनी वेढला असू शकतो किंवा 3 बाजूंनी वेढला असू शकतो. बेट हे 4ही बाजूंनी वेढलेलं आहे. त्याच्यामुळे जलदुर्गांचे तो 2 प्रकार सांगतो की बेटावर असलेला किंवा पाण्याने वेढलेला असे 2 प्रकारचे जलदुर्ग, खडकांनी बनलेला किंवा गुहेच्या स्वरूपाचा असे 2 प्रकारचे पर्वतदुर्ग म्हणजे गिरिदुर्ग, जल आणि झुडप यांनी विरहित असलेला म्हणजे वाळवंटातला किंवा क्षारयुक्त जमिनीचा म्हणजे दलदलीच्या भागात असलेला असे 2 प्रकारचे धानवदुर्ग. धानवदुर्ग म्हणजे इरेणवदुर्ग किंवा वळवंटी दुर्ग, वळवंटात दलदल असते. आणि पाणी असलेला आणि गच्च झाडीने वेढलेला म्हणजे नदीच्या कुशीत असलेला किंवा गच्च घनदाट जंगलात असलेला असे 2 प्रकारचे वनदुर्ग राजाने स्थापन करावेत. म्हणजे हे एकूण 8 प्रकार झाले. त्याच्यापैकी तो म्हणतो की जलदुर्ग आणि पर्वतदुर्ग, गिरिदुर्ग ही जनपदाच्या रक्षणासाठी असलेली ठिकाणे आहेत. हे दुर्ग, या दुर्गांचा वापर जनपदाच्या रक्षणासाठी करायचा आहे, मानवी वसाहतींच्या रक्षणासाठी करायचं आहे. तर धानवदुर्ग म्हणजे वाळवंटात असलेला दुर्ग आणि वनदुर्ग ही अरण्यवासींनी राहायची किंवा महत्त्वाचं संकटसमयी आश्रयास जाण्याची ठिकाणे आहेत, प्रजेने असेल किंवा राजाने असेल. असं त्याने त्याचं विश्लेषण केलेलं आहे, अशी त्याने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तो म्हणतो जनपद जे आहे त्या जनपदाच्या मध्यभागी राज्याचा जो महसूल आहे, राज्याचं जे उत्पन्न आहे, ते उत्पन्न जमा करण्यासाठी स्थानीय नावाचं ठिकाण बसवावं. या स्थानीय किती असतं तर 800 गावांच्या महसुलाचं मध्यवर्ती ठिकाण, जिल्हा मुख्यालय असतं तसं. त्याच्यामध्ये अजून पुढची क्लासिफिकेशन्स आहेत की 400 गावांचं ते द्रोणमुख, 200 गावं असतील तर ते कार्वटिका आहे आणि 10 गावं छोटंसं असेल तर ते संग्रहण. हे जे स्थानीय आहे हे दुर्गरूप आहे. हे शहर तटबंदीने बांधलेलं आहे कारण तिथे 800 गावांचा महसूल येतोय आहोत. तर या स्थानीय जे आहे त्याच्याभोवती खंदक असायला पाहिजे, 3 खंदक असायला पाहिजे, निरनिराळ्या रुंदीचे, निरनिराळ्या खोलीचे. म्हणजे त्याचं असं आहे
की जेवढी उंची आहे त्याच्या पाऊणपट त्याची खोली असायला. तर हे त्या खंदकांचे तळ दगडांनी, घडीव दगडांनी बांधलेले असायला, पाणी झिरून जाऊ नये, पाणी झिरपून जाऊ नये. आणि केवळ त्यांच्या बाजू विटा आणि दगड यांनी क्लॅडिंग केलेलं असायला पाहिजे. त्यात जिवंत पाण्याचे झरे लागलेले असावेत ते उत्तम, किंवा दुसरीकडून पाणी शोधून पाणी आणून ते खंदक भरलेले असायला हवेत. पण ते वाहतं पाण्याची अरेंजमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. अधिक पाणी जे असेल, वाहतं पाणी असेल, आता मी म्हटलं की अधिक पाणी जर असेल ते वाहून जाण्यासाठी म्हणून त्यात एक्झॉस्ट दिले गेलेले असायला हवेत. या पाण्यात कमळं असावीत, मगरी असाव्या. कमळं ही वर दिसताना 3 पानं दिसतात, 2 पानं दिसतात, पण आतमध्ये त्यांच्या मुळांचं प्रचंड जाळं असतं की जे भेदून बाहेर पडणं कठीण. एकदा माणूस फसला की कमळाच्या जाळ्यातनं सुटत नाही. तर त्याच्यात कमळं असावीत, कमळांच्या वेली लावलेल्या असाव्यात, मगरी असाव्यात. सगळ्यात आतला जो खंदक आहे, म्हणजे तटाला लागून असलेला जो खंदक आहे, त्या खंदकापासून उंचीच्या, मगाशी मी म्हटलं तसं की उंचीच्या दुप्पट रुंदीचा पक्का तट खणलेल्या मातीने भरून घ्यावा, बांधून घ्यावा. ही माती कुठून खणली जाते? तर तुम्ही जेव्हा खंदक खणता तर त्या खंदकातल्या मातीचा उपयोग जिथे आतमध्ये शहर बसवायचं आहे, जिथे दुर्ग आहे, तिथली जमीन समतल करण्यासाठी, लेव्हलिंग करण्यासाठी, किंवा उंचवटा नसेल बालेकिल्ल्यासाठी तर तो उंचवटा तयार करण्यासाठी म्हणून तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. तर तो खंदकातल्या मातीचा उपयोग तसाही होतो. नाहीतर इतका प्रचंड, म्हणजे 18 मैल घेराचे खंदक आहे. तर एवढी निघालेली माती ही तुम्ही कुठे नेऊन टाकणार? तर ते जी जागा तुम्ही दुर्गासाठी सिलेक्ट करता त्या जागेच्या भरावासाठी, लेवल करण्यासाठी ही माती उपयोगी करण्यात येते. आजही बिल्डिंग्स तयार होतात, त्या बिल्डिंगमधून पाया खणून निघालेली माती इतर ठिकाणी लेव्हलिंगसाठी वापरली जाते. तंत्र जुनंच आहे, विचार जुनाच आहे, वारसा फक्त आत्तापर्यंत आपल्याकडे चालत आलेला आहे. हे सगळ्या खंदकांच्या बाहेर पलीकडच्या बाजूला काटेरी वेली लावाव्यात, विषारी वेली लावाव्यात. उरलेली माती जी आहे सखल भाग भरून काढण्यासाठी किंवा राजप्रासाद राजवाडा बांधण्यासाठी म्हणून वापरावी असं कौटिल्य दिशादर्शन करतो. हा जो तट आहे त्याच्या रुंदीच्या दुप्पट उंचीची, तटाच्यावर दगडी जो तट आहे त्याच्यावर जेवढी रुंदी असेल, 10 फूट असेल तर 20 फूट उंचीचा विटांचा तट, ज्याला वप्र असं नाव आहे, तो तुम्ही बांधून घ्या. हे मी इतकं डिटेल्ड का सांगतोय तुम्हाला? तर हेच विचार तुम्हाला नंतरच्या कालखंडामध्ये जे जे दुर्गांची निर्मिती झाली तिथे अप्लाय केलेले दिसतात. त्याच्यामुळे मूळ विचार कुठून आलेला आहे हा तुम्हाला जाणवतो. आता बरं, दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगायची आहे की कौटिल्य जेव्हा दुर्गांच्या विषयीचं विवेचन करतो, दुर्गांच्या विषयीचं तो विषय बोलतो, ते बोलत असताना तो त्याचे पूर्वसुरी जे आहेत, त्यांचे जे आचार्य आहेत, त्याच्याही अगोदर झालेली जी विद्वान मंडळी आहेत, त्यांचं म्हणणं तो कोट करतो. की कौणपदंत असं म्हणाला, विशालाक्ष असं म्हणाला, इंद्र असं म्हणाला, नारद असं म्हणाला. हे सगळ्यांनी पूर्वसुरींची नावं घेऊन तो सांगतो की हे असं असं म्हणालेत या बाबतीमध्ये, पण माझ्या दृष्टीने हे चूक आहे, कारण ह्याचे हे असे असे परिणाम उलटे आहेत. आज आपण जेव्हा एखाद्याचं लिखाण कॉपी पेस्ट करतो तर त्या ज्याचं पेस्ट केलंय त्याचं नाव खाली टाकायची तसदी आपण घेत नाही जाणीवपूर्वक. पण कौटिल्यासारखा माणूस जेव्हा एखादा विषय बोलतो किंवा स्वतःचं मत सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा दुर्गांच्या बाबतीतलं, तेव्हा तो त्याचे पूर्वसुरींचं ऋण मान्य करतो. ही गोष्ट इथे जाता जाता म्हणून मी बोलून गेलो, ही ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट आहे. तर तो म्हणतो की ही जी विटांची भिंत आहे तटावर बांधलेली ती किती रुंद असायला पाहिजे, तर त्याच्यावर रथ चालायला हवेत, त्याच्यावर रथ धावले पाहिजेत, इतकी ती भिंत रुंद हवी. म्हणजे हडप्पा मोहेंजोदडोचं मी मगाशी म्हणालो की 40-40 फूट रुंदीच्या विटांच्या भिंतींचे तट आहेत त्या शहरांच्या भोवती. 40 फूट तुम्ही विचार करा. आमच्या इथे 90 फुटाचा रस्ता बांधला तर बोर्ड लावतात आम्ही 90 फुटाचा रस्ता बांधलाय. तर इतके हे भक्कम आणि इतकं हे मोठं असायला हवं.
कौटिल्य सांगतो की तटबंदीमध्ये लाकूड अजिबात वापरायचं नाही, कारण लाकडामध्ये अग्नी दडलेला असतो. याला छेद देणारं एक गोष्ट तुम्हाला पाटलीपुत्राच्या उत्खननामध्ये मिळालेली आहे. पाटलीपुत्राचं एका ठिकाणी उत्खनन जिथे झालं तिथे तटबंदीमध्ये त्यांना लाकडाचे वासे मिळाले, वुडन पॅलिसेड दिसले. कौटिल्य तर असं म्हणतोय की हे असं असं आहे, हे का असं का आहे म्हणून. मग हे लाकूड का वापरलं? त्याच्याच राजाची राजधानी ती. मॅगेस्थेनिसने वर्णन केल्याप्रमाणे ते शहर सापडलेले. ग्रीक वकील जो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता तो पाटलीपुत्र या दुर्गाचं वर्णन जेव्हा करतो तेव्हा तो या गोष्टी सगळ्या सांगतो. मग हे असं का झालं असेल? तर दुर्गांची जी बांधणी आहे, मगाशी मी फिलो ऑफ बायझँटियमचं नाव घेतलं जो ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकामध्ये आहे, तो सांगतो की दुर्ग बांधत असताना त्याच्यामध्ये ओकचं लाकूड जे असतं तर त्या लाकडाचे वासे ठराविक अंतरावर घालावेत. तटबंदीचं किंवा टेहळणी बुरुजांचं जेव्हा काम असतं तेव्हा त्या सबंध लांबीमध्ये ओकच्या लाकडाचे वासे तटाच्या संपूर्ण लांबीत घालावेत. या वाशांच्या रांगामधलं उभं अंतर म्हणजे 2 वाशांच्या मधलं अंतर 6 फुटापेक्षा जास्त असू नये, कारण तट बंगला तो तेवढ्याच भागामध्ये तुटला जातो आणि तो सांधणं, तो रिपेअर करणं सोयीचं होतं. म्हणजे आत्ता जसं तुम्ही RCC मध्ये लोखंडी जाळी घालून मग दोन्ही बाजूने सिमेंट भरून ते बांधकाम जसं ते पकडून राहतं, घट्ट होतं, तीच कल्पना तटबंदीच्या कामामध्ये पाश्चात्यांनी त्या काळामध्ये अनुभवात म्हणजे वापरात आणलेली तुम्हाला दिसते. फिलोनंतर जवळजवळ 200 वर्षानंतर म्हणजे सनपूर्व 30 मध्ये विट्रुवियस नावाचा एक माणूस आहे, इंजिनियर आहे. तोही दुर्गांच्या बांधणीविषयी बोलताना तो म्हणतो की ओकचं लाकूड घालू नका तुम्ही. तो फिलोचं म्हणणं खोडून काढतो. तो म्हणतो नाही ओक वापरू नका, त्याच्याऐवजी ऑलिव्हचं लाकूड तुम्ही वापरा, भाजलेलं ऑलिव्हचं लाकूड, की जे पाण्यात पडलं, जमिनीत पुरलं गेलं तरी खराब होत नाही. आजही तुम्हाला माहिती असेल की जी वाईन तयार करतात, उत्कृष्ट वाईन असते, त्याची जी पिंप असतात, बॅरल्स असतात, ती ओकच्या लाकडाची असतात आणि ती वर्षानुवर्ष ठेवलेली असतात, ते लाकूड खराब होतं. तर तो म्हणतो भाजलेल्या ऑलिव्हच्या लाकडाचा उपयोग करा. हे तुम्हाला मगाशी अगदी सुरुवातीच्या ह्याच्यात मी म्हटलं की पॉम्पेई म्हणून जे शहर आहे इटलीमधलं, ते पॉम्पेई जेव्हा वेसुवेसच्या ज्वालामुखीच्या राखेखाली दबलं गेलं, त्याचं नंतरच्या कालखंडात उत्खनन झालं, तेव्हा त्या तटबंदीमध्ये ओकच्या वासाच्या लाकडाचं फ्रेमिंग केलेलं आर्किओलॉजिस्टने सापडलं. तर ही जी गमतीची गोष्ट आहे, ही दुर्ग ह्या विषयाचं डेव्हलपमेंट कशी झाली, त्याचा विकास कसा झाला, या गोष्टी तुम्हाला मुळात सांगते. हे बोलणं जे आहे आजचं, ते ह्या विषयाची व्यापकता केवढी आहे, हा किती लांब आणि रुंद असा विषय आहे दुर्ग हा विषय, ह्याची केवळ तोंड ओळख करून देणं आहे. 2 तासात काही आठवत नाही हो. निदान माझ्यासारख्या बोलघेवड्या माणसाला तरी ते आठवत नाही. पण हे तुम्ही भटके आहात, पाहणारे अनेक लोक आवडीमुळे असेल, डोंगरांच्यामुळे असेल, या वाटावर पावलं घालतायत, त्या सगळ्यांना हे सगळं ठाऊक असण्याची शक्यता फार कमी आहे. तर ती ओळख करून द्यावी आणि यातून नवीन माणसं या मार्गावर चालावीत, असंही या कार्यक्रमाचं एक उद्दिष्ट आहे असं आपण म्हणूया. म्हणजे हे कौटिल्यापर्यंतचा हा विषय आहे की इतका सगळा विचार, म्हणजे जवळजवळ 200-250 वेळा तो दुर्ग म्हटलं मी मगाशी तसं, की दुर्गांच्या विषयी तो परोक्ष किंवा अपरोक्ष असा उल्लेख अर्थशास्त्रामध्ये करतो. अर्थ असा की कौटिल्यासारखा माणूस जेव्हा दुर्गांचा इतक्या वेळा उपयोग करतो, वापर करतो या शब्दाचा, दुर्ग या शब्दाचा, त्याचा अर्थ दुर्ग हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने. किंबहुना राज्याची जी सप्तांग मी म्हटलं, तर त्या सप्तांगांपैकी एक अंग हे दुर्ग आहे असं कौटिल्य
नेमकं सांगतो. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या पूर्वीचा कालखंड ते अगदी शिवकाळाच्या उत्तरार्धापर्यंत, म्हणजे पेशवाईच्या अस्तापर्यंत आपण म्हणूया, दुर्ग हा कुठल्याही राज्यसंस्कृतीचा अविभाज्य आणि अनिवार्य असा भाग होता, असा घटक होता. त्याच्याशिवाय चालत नाही अशी ही गोष्ट होती. हे दुर्ग स्वाधीन आहेत किंवा नाही यांच्या असण्यावर, स्वाधीन किंवा नसण्यावर, साम्राज्यांच्या विनाशाची किंवा समृद्धीची बीज रोवली जात होती. दुर्ग नाही ताब्यात, साम्राज्य उडाले. दुर्ग भरपूर आहेत राज्यामध्ये, साम्राज्य पाय रोवून उभं राहिलेलं आहे. यांच्या असण्या नसण्यावर इतिहासाचे नवीन अध्याय लिहिले जात होते असं आपण म्हणू शकतो. साम्राज्यांचे, राज्यांचे, समाजांचे, संस्कृतींचे आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचे देखील अध्याय दुर्गांच्या असण्यावर किंवा नसण्यावर लिहिले जात होते. 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, म्हणजे 1600 संपून औरंगजेब जेव्हा इथे झगडत होता त्या कालखंडामध्ये, इक्केरी म्हणून मंगलोरच्या इथे एक गाव आहे, तर इक्केरीचा राजा बसव भूपाल त्याने शिवतत्व रत्नाकर नावाचा एक ग्रंथ रचलेला आहे. दुर्गांच्या विषयीचे ग्रंथरचना ही इतक्या कालखंडापर्यंत 17व्या शतकापर्यंत होत होती. शंभू छत्रपतींनी बुधभूषणमध्ये दुर्ग ह्या विषयाविषयी छान लिहिलेलं आहे. 17व्या शतकाच्या प्रारंभी, 18व्या शतकाच्या प्रारंभी रामचंद्रपंत अमात्य देखील आज्ञापत्र लिहित आहे दुर्गाच्या विषयी. तो हा जो बसव भूपाल आहे इक्केरीचा, तो म्हणतो की भागनैकेन चावश्यम कार्यः कोशस्य संचयः, कोशात सुखम वाप्नोति, कोशहीनस्तु सीदति, विषहीन यथा नागो, मदहीनो यथा गजः, सर्वेषां वश्यतां याति, दुर्गहीनस्तथा नृपः. अर्थ या श्लोकाचा असा आहे की कोश म्हणजे तुमचा खजिना जो आहे, त्या कोश संचयामुळे सगळी कार्य सुलभ होतात. भागनैकेन चावशम कार्यः कोशस्य संचयः. कोशामुळे सुख लाभतं, तर कोशहीन ज्याच्याकडे पैसा नाही, हे राजाविषयी आहे, व्यक्तिगत विषयी नाही आहे. तर ज्या राजाकडे जो कोशहीन आहे, ज्याचा खजिना संपलेला आहे, तो दुःखी असतो. म्हणजे जसा विष काढलेला नाग आणि मद ओसरलेला हत्ती यांची अवस्था जी असते, की कोणी यावर टपली मारून जावं, हे शब्दाच्या नव्हे, पण त्या दृष्टीने मी म्हणतोय अगदी तशीच अवस्था दुर्गहीन असलेल्या राजाची असते. हे 17व्या शतकाच्या जेव्हा शस्त्र बदलली होती, युद्धशास्त्र बदललं होतं, त्या कालखंडात देखील ग्रंथ लिहिणारा ग्रंथकर्ता हे सांगतोय की राजाची अवस्था, ज्याच्याकडे दुर्ग नाही त्याची अवस्था ही या पद्धतीने झालेली असते. या ओळी कोश आणि दुर्ग या दोन गोष्टींना मध्ययुगात, मेडिवल पिरियडमध्ये जे महत्त्व होतं त्याची नोंद नेमक्या शब्दात करताना तुम्हाला दिसत आहे.